आपण पाहत आहात BCCN न्यूज। सर्वसामान्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम या बजेटमधून झालेलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीका। बेरोजगार, मध्यमवर्गीय व शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून काहीही दिलेलं नाही। सर्वसामान्यांच्या हातावर तूर ठेवण्याचं काम अर्थसंकल्पामधून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। न रोजगाराची गॅरंटी, न शेतमालाला हमी भाव। आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला। आत्मनिर्भरतेच्या नावावर देशात झालेला भ्रष्टाचार हा साक्ष आहे। आत्मनिर्भरपेक्षा नरेंद्र हे का सरेंडर होतायत याचे उत्तर विश्वगुरूंनी द्यावं, असेही श्री सपकाळ म्हणालेत। दादा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं, कसं पाहता तुम्ही या सगळ्या बजेट? बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही। सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे। ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगाने दिलासा आहे। मात्र जो आज बजेट सादर केलंय त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की हे आत्मनिर्भर भारतासाठी नवी गती मिळेल असं म्हणतात। आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला। आता ते पुंगी केव्हाची जेवणा त्यांनी खाऊन टाकली आहे आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली झालेला देशातील भ्रष्टाचार हा त्याचा साक्षी आहे। आत्मनिर्भरपेक्षा नरेंद्र हे का सिलेंडर होतात याचं उत्तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरूंनी द्यावं।